नेक्स्ट मॅच विल बी स्टार्ट. पहिल्या मॅचला सुरुवात आता आहे. पहिली मॅच आहे मालदण विरुद्ध जुळेवाडी आणि मालदणने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओपनिंग बॅट्समन नितीन, त्यांच्या जोडीला संदीप आप्पा आणि पहिला गोलंदाज शैलेश. शैलेश यांचा पहिला चेंडू चांगला असा टोलवलेला आणि चांगला असा थ्रो, बट चांगली रनिंग असल्यामुळे पहिल्या धावेत यश मिळालेलं आहे नितीन यांना. शैलेश यांचा दुसरा चेंडू सामना करतील ते संदीप आप्पा. संदीप आप्पा यांच्या प्रत्येक षटकारासाठी 555 रुपये स्वप्नील माने यांच्याकडून. शैलेश यांचा दुसरा चेंडू आणि हा चांगला असा टोलवलेला चेंडू, गचाळ असे क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 5. खूपच सुंदर असा फटका संदीप आप्पा यांच्या बॅटमधून आलेला आहे. थोडंसं जर त्या चेंडूने अंतर कापलं असतं आणि षटकारात जाऊन पडला असता तर 555 चे मानकरी संदीप आप्पा नक्कीच झाले असते. क्षेत्ररक्षणात बदल, कॅप्टन शैलेश काळे यांनी थोडंसं क्षेत्ररक्षणात चेंजेस करून दीपकदादा सरपंच यांना बाउंड्री लाईनवर पाठवले. पुढचा चेंडू सुंदर असा हातात मारलेला चेंडू, पण गचाळ असे क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि एक धाव घेण्यात संदीप आप्पा यांना पूर्णपणे यश आलेलं आहे. अतिरिक्त चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा. सकाळी थोडंसं पंचांना पण कवायत करायला लागत आहे. पुन्हा एकदा वाईड आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती आणि हा शैलेश काळे यांचा मध्ये आपटलेला चेंडू वाईड आणि त्याचबरोबर त्यांना 1 बाउन्स देखील घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजे आता इथून पुढे त्यांना चेंडू हाताळता 1 बाउन्स चेंडू हाताळता येणार नाही आहे. आणि पुन्हा एकदा वाईड चेंडू. कुठेतरी शैलेश काळे यांची लाईन आणि लेंथ बिघडलेली दिसते. थोडासा मॉर्निंगला कमी झालेला वॉर्मअपचा हा अभाव असू शकतो, बट मागून किपिंग करताना थोडंसं अधिक काटकर यांचं मार्गदर्शन आणि पुढचा शैलेश काळे यांचा चेंडू नितीन दादा यांनी ऑफला टोलवला आणि एक धाव घेण्यात पूर्ण यश मिळालेलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण कुठेतरी नितीन दादा आणि संदीप आप्पा यांचं चांगलं कम्युनिकेशन आणि दुसरी धाव घेतलेली नाही आहे. पुन्हा एकदा शैलेशच्या पुढच्या चेंडूचा सामना करतील ते संदीप दादा. खूपच छान असं वातावरण दिसतंय. त्याचबरोबर अधिक दादा काटकर यांच्या चेहऱ्यावरची गोड स्माइल, शुभ सकाळचं स्मित हास्य. पुढचा चेंडू आणि हा सुंदर असा टोलवून दिलाय आणि 6 धावेत हा चेंडूचं परिवर्तन केलंय आणि संदीप आप्पा यांना 555 रुपये तर लागू झालेले आहेत. अजून किती चेंडूंवर षटकार मारतील आणि किती रक्कम गोळा करतील हे पहिल्या षटकानंतर आणि दुसऱ्या तिसऱ्या षटकानंतर पाहायचेच आहे. 5 चेंडूच्या अखेरीस 17 धावसंख्या. शैलेश यांचा शेवटचा चेंडू आणि हा कुठेतरी खूपच चांगला चेंडू म्हणता येईल शैलेश यांचा. संदीप आप्पांना कुठेतरी हा बीट करून गेला यष्टीरक्षक अधिक काटकर सर यांच्या हातात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागले ती बिनबाद 17. खूपच चांगली अशी ओपनिंग जोडी नितीन दादा आणि संदीप दादा यांची. आणि त्याचबरोबर दुसऱ्या षटकासाठी जुळेवाडीचे कटर, जुळेवाडीचे माजी सरपंच मार्गस्थ झालेले आहेत, ते म्हणजे बड्डे बॉय दीपक काटकर सर. खूपच वेगळी अशी आणि निराळी अशी स्टाईल आहे. दोन्ही कट करण्यात माहीर आहेत, पण त्यांच्यासमोर तेवढंच प्रकृत आव्हान म्हणजे नितीनदादा सिंगम, जे की षटकार बादशाह म्हणून ओळखले जातात. पण कुठेतरी आज त्यांच्या बॅटीला बॉल लागलेला नाही. पण प्रयत्न असतील की पुढच्या 2 ओव्हरीत कमीत कमी 25 ते 30 धावा कुठून
जुळेवाडी या संघाला मोठं आव्हान द्यायला करतील. त्याचबरोबर ग्राउंडवर तुम्ही पाहताय अधिक दादा एका छोट्या मुलाला फिल्डिंगसाठी उभं करत आहेत, म्हणजे हे भविष्य आहे. सुंदर असा खोदून काढलेला हेलिकॉप्टर, मी जसा उल्लेख केला होता की षटकारांचा किंग म्हणून ओळखलं जातं नितीन सर यांना, आणि स्वप्नील माने यांच्याकडून या हेलिकॉप्टर शॉटसाठी 1111चं पारितोषिक नितीन दादा यांना मिळालेलं आहे. ते तुम्हाला गुगल पे मार्फत मिळतील. दादांचा पुढचा चेंडू ही थोडीशी बॅट मोडले, पण हा चेंडू मात्र घोषांकित क्षेत्रात गेलेला आहे आणि 1 धाव प्राप्त झालेली आहे. इथे खूपच चांगला बॅडमिंटन स्ट्रोक सजवाय गेले होते, पण मित्रांनो थोडीशी काळजी घ्यायची आहे. आपल्या ग्राउंडवरती आपल्या तालुक्यातील नवीन नेतृत्व म्हणजेच लहान मुलं खूप जोशाने खेळताना येत आहेत. जर काही प्रॉब्लेम असेल तर थोडंसं त्यांना लांब उभं करा. सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा काटकर दादा यांचा सामना करतील नितीन दादा, आणि हा बिग 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 सिक्स. पुन्हा एकदा 1111 लागू झालेले आहेत. म्हणजे मला असं वाटतं की नितीन दादा आणि संदीप दादा यांनी 3 षटकारामार्फत त्यांच्या टीमची एंट्री फी तर गोळा केलेली दिसते मला. थोडंसं दीपक दादांवर आक्रमण करण्यात नितीन दादा यांना यश प्राप्त झालेलं आहे, आणि हा थोडासा कुठेतरी दिशाहीन चेंडू वाईड +1 आणि धाव संख्येत भर झालेली आहे. धाव संख्या होते ती 32. धाव संख्या झाली ती 32. हा इथून तर म्हणजे असं पूर्ण चित्र बदलताना दिसलं. आधी वाटलं की थोडंसं कुठेतरी डीक मध्ये चेंडू जातोय, पण तो लँड झाला मात्र षटकार मध्ये, आणि हा नितीन दादा यांच्या बॅट मधून आलेला 3रा षटकार. म्हणजे कुठेतरी नितीन दादा यांनी PTPL नंतर गेम मध्ये खूपच चांगला सुधार केलेला दिसतोय, आणि षटकारांची आतिषबाजी मात्र कंटिन्यू करायला भेटते. थोडंसं मिशांना ताव देऊन जर 6 मारला तर प्रेक्षक वर्ग संपूर्ण खुश होईल. कुठेतरी दीपक दादा यांच्यावर प्रेशर मात्र दिसून येत आहे. पुढचा चेंडू खोदून मारलाय, आणि हा 4था षटकार, या ओव्हरीतला 4था षटकार. वाह, काय बॅटिंग पाहायला मिळते. शुभप्रभात. कुठेतरी वडजाई देवी मालकांसाठी कुठेतरी शुभ सकाळ होते नितीन दादा आणि संदीप दादा यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू फुलटॉस, आणि कुठेतरी फटका फसलाय. क्षेत्ररक्षण जातात चेंडू खाली, आणि हा थोडीशी मिस फिल्डिंग, कॅच सुटलेला आहे. तोपर्यंत 2 धावा घेण्यात यश. समीर सर यांचा टप्पा थ्रो डायरेक्ट दीपक दादांच्या हातात. असं कुठेतरी वाटतंय की ज्या समीर दादांनी 2 झेल सोडल्या त्याचीच पूर्तता आणि त्याचेच परिणाम भोगायला लागलेत हे जुळेवाडी संघाला. 2 ओव्हरीच्या अखेरीस धाव संख्या जाऊन पोहोचते ती 46. कुठेतरी ही ओपनिंग जोडी 50चा पाठलाग गाठून पूर्ण करेल का, मोठ्या धावसंख्येचा आकडा जुळेवाडी समोर ठेवेल का, हाच प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. पाहूयात शेवटचं षटक मार्गावर येत आहेत. जुळेवाडीचे लास्ट वीक मधले बर्थडे बॉय अधिक काटकर जी सर, खूपच चांगले ऑफ ड्राईव्ह मारणारे पारंगत असणारे अधिक काटकर सर हे गोलंदाजी मार्गवर दिसून येत आहेत. आणि यष्टीरक्षकात चेंज झालाय ते म्हणजे शैलेश काळे. स्ट्राईकला आहेत संदीप दादा. पहिल्या चेंडूचा सामना करतील. पहिला चेंडू लोवर फुलटॉस, आणि संदीप बाप्पा यांनी पूर्ण ताकदीनिशी मारलाय, पण चेंडूचा फटका कुठेतरी फसलाय. क्षेत्ररक्षण कॅच सोडतोय, आणि थोडंसं कुठेतरी मिसकम्युनिकेशन, आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल.
नितीन दादा यांचा पुढचा टोलवलेला चेंडू, चेंडू पुन्हा एकदा फसलाय पण हा 6 मध्ये जाऊन लँड होतोय आणि धाव संख्या झाले ती 53. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर 53. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत खेळामध्ये. कुठेतरी नितीनदादा यांच्या बॅटीला खूप चांगले चेंडू लागताना दिसत आहेत. जुळेवाडीला कुठेतरी त्यांच्या पायात बेड्या ठोकण्यात यश मिळालेलं नाहीये. ते यश मिळवण्यासाठी अधिक दादांना थोडंसं कष्ट घ्यावे लागतील आणि पहिल्या विकेटचा तिसरा चेंडू नितीन दादा आणि हा वाह 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 काय 6 आहे. इस्कोला गळाला तो लाईव्ह जिंगल आला. जर नितीन दादा तुम्ही अशी बॅटिंग जर पीटीपीएल मध्ये केली असती थोडीफार तर RV11 बाचोली नक्कीच RV11 बाचोली फायनल बक्षीस मारल्याशिवाय राहिलं नसतं. पण तुमचे एफर्ट्स जे टीमसाठी आहेत वा खूपच छान. अधिक दादांचा पुढचा चेंडू स्लोवर वन थोडासा वाचण्यात अडकळा. पंचांना कवायत करावं लागतंय. वाईड +1 शैलेश काळे यांचं थोडंसं गचाळसं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. डाय मारतायत पण त्यांना चेंडू काही सापडत नाहीये. दिवसातली त्यांनी सोडलेला हा 5वा झेल आणि या झेलचं भुगतान मात्र जुळेवाडीला भोगावं लागलेलं आहे नितीन दादा यांच्या माध्यमातून. समीर काटकर यांना आता थोडंसं असं कुठेतरी विराट कोहली सारखं वाटत असेल की अरे यार मी जर तो कॅच सोडला नसता तर एवढा मोठा धावसंख्येचा परिणाम उभा राहिला नसता. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू कुठेतरी दिशाहीन चेंडू वाईड चेंडू पण तेवढंच चांगलं यष्टीरक्षण हे शैलेश काळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आपल्याला. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 64. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत माफी असावी. अधिक सर यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील सिंघम आणि हा उंच टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षण आहेत सरपंच दीपक काटकर आणि त्यांनी सुद्धा झेल सोडलाय. थोडंसं पावसाळी क्रिकेटमध्ये हे दृश्य पाहायला मिळतं. 3 धावा पूर्ण झालेत आणि हा जल्लोष पाहायला मिळतोय तो मालदन या संघाचा आणि ते कुठेतरी 4थ्या धावेत बाद होताना दिसत आहेत ते संदीप बाप्पा आणि नितीन जी सिंगम सर कुठेतरी 50च्या मागे धावत आहेत आणि एक जर षटकार आला तर त्यांची 50 पूर्ण होऊ शकते. म्हणजे रेणुकादेवी प्रसन्न मधील पहिली 50 होईल का दादांच्या नावावर. हा पूर्णपणे चांगला टोलवलेला चेंडू. युवा नेतृत्व छोटी मुलं क्षेत्ररक्षणाला येत आहेत आणि हा चेंडू आतच थांबलेला आहे. 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे आणि 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोडते ती आणि 3 ओव्हरी अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती 69 धावा. 70 धावांचा मोठा बिनबाद 47 ची खेळी ही नितीनदादा यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि ती खूपच छान अशा मार्गाने पाहायला मिळाले. प्राऊड ऑफ यू नितीनदादा. मालदणला तुमच्यावर गर्व असेल. जुळेवाडी संघ लाईनअप मधूनच यायचं आहे. आपल्या तालुक्याचा नियम पाळायचा आहे. जी शिस्त शिवा बॉस यांनी आपल्या तालुक्याला लावलेली आहे ती शिस्त पूर्ण पश्चिम महाराष्ट्र लीग मध्येही पाहायला मिळालेली आहे. याचा अभिमान वाटतो आणि कुठेतरी सक्सेसफुल अध्यक्ष म्हणून शिवा बॉस यांच्याकडे पाहिलं जातं. चला मालदन आपलं क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. नवलाई जिंतीचे कॅप्टन यायचंय टॉस बॉक्स मध्ये आणि अचानकचे कॅप्टन तर टॉस बॉक्स मध्ये आलेलेच आहेत. सूरज दिसले सर तुम्ही टॉस साठी यायचंय. काही कारणास्तव तुमचे प्लेयर पोहोचतीलच 5 मिनिटात.
जुळेवाडी आपण लाईनअपमध्येच जायचं आहे, याचा तुम्ही देखील भान घ्यायचं आहे. हा नियम पूर्ण पाटण तालुक्यालाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र असोसिएशनला आहे. जिथे जिथे अध्यक्ष म्हणून शिवा बॉस असतील तिथे तुम्हाला नियमावलीचं पालन करणं हे 100% गरजेचं आहे. आणि जुळेवाडीचे 2 स्टार 2 रत्न 70 धावांचा गोवर्धन पर्वताचं लक्ष, एवढ्या मोठ्या धावांचं लक्ष सर पास करायला निघालेले आहेत. ते गेल्या PTPLला ज्यांनी 18 चेंडूमध्ये 73 धावांची खेळी केली असे शैलेशजी काळे सर आणि त्यांच्याच जोडीला आहेत ते ज्यांनी 12 चेंडूत 44 धावा नाबाद खेळल्या ते अधिक काटकर सर. हे दोन्हीही फलंदाजीसाठी चाललेले आहेत. तर यांच्या विरुद्ध मारा करण्यासाठी मालदणकडून कोणता गोलंदाज येईल याचीच वाट बघण्यात येत आहे. पंच सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. खूपच सुंदर असं वातावरण, पक्षी आकाशात उडतायत, पाऊस नाही तर पूर्ण खुल्या आकाशाचा आनंद घेतायत. आणि मालदन या संघाकडून पहिल्या ओव्हरीत मार्गस्थ आहेत ते नितीन कदम सिंघम. त्यांचा सामना करतील ते खुंखार शैलेशजी काळे. आणि शैलेशजी काळे यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर म्हणजे उजव्या फलंदाजाची शैली असते की लेग साईडला मारणं, पण शैलेश काळे यांची शैली आहे की ऑफ साईडला मारणं. म्हणजे तुम्ही जो बॉलर विचार करतो की मी ऑफसाईड काढून डॉट काढू शकतो, पण नाही, शैलेश काळे त्या गोष्टीत पारंगत आहेत. ते तुम्हाला ऑफला षटकार मारू शकतात आणि खूप चांगले मारू शकतात. पहिला चेंडू नितीन दादा यांचा सटीक यॉर्कर म्हणता येईल. पहिल्याच चेंडूवर कुठेतरी बेड्या ठोकताना दिसलेत ते नितीन दादा शैलेश काळे यांच्या पायामध्ये. आणि थोडंसं कुठेतरी खराब किंवा म्हणता येईल की थोडंसं यष्टीरक्षण चुकलंय ते संदीप दादाकडून. आणि एक धावसंख्येवर लागले. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मी म्हटलं होतं तुम्ही शैलेश काळे यांना ऑफ साईडला नाही टाकू शकत. त्यांची ती आवडती जागा आहे आणि त्यांचा तो आवडता स्ट्रोक आहे. ते पूर्ण सगळे तुम्हाला 5च्या 5 चेंडू खाडीत मारू शकतात ऑफ साईडला, एवढा त्यांचा तो स्ट्रॉंग झोन आहे. कारण की ते शैलेशजी काळे आहेत. जुळेवाडीचा स्टार त्यांना असंच म्हणत नाहीत. तिसरा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. कुठेतरी नितीन दादा यांनी सुद्धा ठरवलंय जर तू मला षटकार मारणार तर मी तुला कुठेतरी बेड्या ठोकणार. म्हणजे एक तेरी एक मेरी असं कुठेतरी समीकरण पाहायला मिळतंय आपल्याला. पुढच्या चेंडूचा सामना पुन्हा एकदा शैलेश काळे. स्लोवर 1 चेंडू पुन्हा एकदा ऑफला मारलाय. गवतामध्ये अडलाय चेंडू. हेच आहे रबर बॉल क्रिकेट. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न. तब्बल खूपच चांगलं रनिंग पाहायला मिळतंय ते नितीन दादा आपलं अधिक दादा आणि शैलेश काळे यांच्या माध्यमातून. आणि पंचांनी दिलाय हा नो बॉल. म्हणजे हा पुन्हा चेंडू हाताळावा लागेल आणि हा चेंडू असेल तो फ्री हिट. म्हणजे शैलेश काळे यांच्यासाठी मेजवानी आहे. पाहूयात आता आजचा दिवस रविवार, मेजवानीचा फायदा शैलेश काळे कसे घेत आहेत हेच पाहायचं आहे. नितीन दादा पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, पण चेंडू अजूनही घोषांकित क्षेत्रात गेलेला नाही. क्षेत्ररक्षण पोहोचतायत. कुठेतरी शैलेशजी काळे यांना फ्री हिटची मेजवानी काही घेता आली नाही. ते त्यात सफल झाले नाहीत आणि तेवढेच चांगली गोलंदाजी करताना दिसून येत आहेत ते मालदनचा सिंघम नितीन कदम. पुन्हा एकदा मार्गस्थ नितीन कदम. शैलेशजी काळे बॅटिंग स्ट्राईकला. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ऑफ यॉर्कर.
सिंगल धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या होते ती 11, बिनबाद 11. खूपच चांगलं असं षटक म्हणता येईल नितीन दादा यांचं. पूर्णपणे बेड्या ठोकून ठेवलेत त्या जुळेवाडीच्या संघामध्ये. पुन्हा एकदा ब्लॉक बॉल, पण मी म्हटलं होतं शैलेशजी काळे हे ऑफचे स्ट्रोक खेळण्यात खूपच माहीर आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17 आणि 12 चेंडू तब्बल 12 चेंडू आणि 52 धावेचं कुठेतरी तिखट असं समीकरण पाहायला मिळतंय. पण जोपर्यंत शैलेशजी काळे आणि अधिकजी काटकर आहेत तोपर्यंत हे संभव आहे. अशी कोणतीच अपेक्षा बाळगू शकत नाही, कारण की हे क्रिकेट आहे. दोन्ही टीम तेवढ्याच बलाढ्य आहेत. दोन्ही टीमकडेही बॉलिंग अटॅक चांगला आहे, दोन्ही टीमकडेही बॅटिंग अटॅक चांगला आहे. पहिल्या टीममध्ये एक गडी बाद झाला होता. दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंगवर येत आहेत ते विनोदचा पहिला चेंडू अधिक सर आडवा मारण्याचा प्रयत्न, पण कट बिहाइंड द विकेट आणि सुंदर असा झेल संदीप दादा यांचा. विनोद यांनी पहिली विकेट प्राप्त करून दिले त्यांच्या संघाला. आणि आउट कोणाला केलंय? जे गेल्या वीक मध्ये फुल फॉर्म मध्ये होते त्यांना. जावा जावा या हातात काहीतरी घ्या, तुटलेली बॅट घ्या हातात, आज जाऊन चेंज करा, दांडा नका घेऊ, नियम पाळा नाही तर पेनल्टी. आणि एका विकेटच्या नंतर बॅटिंग मार्गवर जात आहेत ते जुळेवाडीचे वंडर बॉय माजी सरपंच दीपकजी काटकर सर. कुठेतरी मालदन या संघाने बेड्या ठोकलेल्या दिसत आहेत त्या जुळेवाडीच्या संघामध्ये. प्लीज नवलाई जिंतीचे कॅप्टन आणि अचानकचे कॅप्टन टॉससाठी यायचंय. खूपच पहिलं षटक समाप्त झालंय, दुसरं षटक मार्गस्थ आहे. तुम्ही थोडंसं टॉससाठी यायचंय, सहकार्य करायचंय आयोजकांना. आणि जिंती आणि अचानक या संघामध्ये अचानकने टॉस जिंकलेला आहे. निर्णय त्यांनी थोडासा पेंडिंग ठेवला आहे. कुठेतरी मला इथे अनिकेत टेटमे दिसत आहेत जे लेग अंपायरच्या भूमिकेत आहेत ते. विकेट काढली कधी सांगणार मला तुम्ही. आणि विनोद दादा यांनी दुसऱ्या चेंडूवरतीच जुळेवाडीचे वंडर बॉय दीपक सर यांची विकेट घेतलेली आहे. आणि खूपच चांगला झेल असा टिपलेला पाहायला मिळाला तो आपल्याला ऑफ साईडला. आणि हॅट्रिकच्या संधीवर दिसत आहेत ते विनोदजी. बॅट्समनचं नाव सांगा. जुळेवाडी दत्ता. आणि शैलेश यांच्या जोडीला पुढचा नवीन बॅट्समन आलेत ते दत्ता दादा. आणि विनोद हे हॅट्रिकवर आहेत. विनोद यांनी जर हॅट्रिक पूर्ण केली तर अधिकजी सर यांच्याकडून 501चं पारितोषिक. सुंदर असा टोलावलेला चेंडू तिथे आहेत अमितजी सुर्वे. चित्त्याच्या चपळाईने बॉलवर गेलेत, बॉलला पकडलंय आणि विनोद यांच्याकडे फेकलंय. चांगला थ्रो. कुठेतरी हॅट्रिक पासून वंचित राहिलेत ते विनोद. आणि स्ट्राईकला आलेत पुन्हा एकदा शैलेश काळे. आक्रमण करण्यात किती यश प्राप्त होईल पाहूयात. फुल टॉस, चेंडू नाही देऊ शकत. आणि हा चांगला टोलवलेला चेंडू, पण तेवढाच चांगला झेल पाहायला मिळतोय. आणि पंचांचा इथे कुठेतरी नोचा इशारा. पूर्ण जे चेरअप करण्यात हात गेले होते ते पुन्हा कुठेतरी खाली झालेले दिसत आहेत. पंचांनी दिलेला नोचा चेंडू आहे हा. नो साठी फक्त रिव्ह्यू घेण्यात येईल, बाकी कोणत्याही गोष्टीसाठी घेण्यात येणार नाहीये. प्लीज अक्षयजी सर आपण चेक करा. हो पंच तुमची
आणि इथे हा रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलाय मालदांच्या दिशेने. शैलेश काळे बाद होतील, झेल बाद होतील. फुलटॉस चेंडूचा समाचार घेताना अपयश आलंय ते शैलेशजी काळे यांना आणि विनोद यांच्या परड्यात पडलेली आहे ही तिसरी विकेट. कदाचित जर असाच परफॉर्मन्स राहिला तर नितीन दादा बेस्ट फलंदाज या टुर्नामेंटचे होऊ शकतात आणि विनोदजी सर बेस्ट गोलंदाज होऊ शकतात. पाहूयात, दिवसभरातील चर्चा खूप मोठ्या होणार आहेत. पुढचा फलंदाज चाललाय तो शैलेशजी काळे यांची जागा भरून काढायला चालले आहेत ते सागर. खूपच भेदक मारा हा विनोद यांच्या गोलंदाजीतून पाहायला मिळालेला आहे आणि कुठेतरी बेड्या ठोकण्यात त्यांना यश पूर्णपणे मिळालेलं आहे. सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि चेंडू खाली. वाव, कॅच ड्रॉप. नाहीतर विनोद दादा यांच्या खात्यात ही चौथी विकेट मिळाली असती. पण कुठेतरी गच्छाळसे थोडंसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि तेवढाच चांगला देखणा स्ट्रोक सागर यांच्या बॅटमधून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागर यांनी टोलवलाय. क्षेत्ररक्षण अमित सुर्वे चित्तेच्या चिपळाईने आले पण रबर चेंडू म्हटल्यावर हीच मजा. चेंडू पडल्या पडल्या त्याने उसळी घेतली त्यांच्या उंचीच्या वरून जाऊन सीमारेषे पार. चौकार. सागर यांची चांगलीच फलंदाजी पाहायला मिळते. असं कुठेतरी वेळ झालाय का ही फलंदाजी पाहायला, किंवा कुठेतरी वेळ झाले की हे स्ट्रोक यायला, जे आधी यायला हवे होते ते कुठेतरी नंतर येत आहेत. तिसऱ्या ओव्हरसाठी हिरेवाडीचे स्टार अमोल मानेजी सर, चित्त्याच्या चपळाईचे क्षेत्ररक्षक ज्यांना म्हटलं जातं, ते ग्राउंडवर दिसत आहेत आपल्याला. आणि गोलंदाजी मार्गवर येत आहेत ते सचिन. थोडीशी घाई करायची आहे मित्रांनो, आपल्याला दिवसभरात खूप साऱ्या मॅचा रुकायच्या आहेत. त्याचप्रमाणे आपला तालुक्याचा संघ पश्चिम महाराष्ट्र लीगमध्ये सुद्धा परफॉर्मन्स करत आहे, त्यांनाही चेअर करायचं आहे आपल्याला. पहिल्या चेंडूवर सुंदर असा आडवा टोलवलेला चेंडू. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, नाही गेलेला अजून. पंचांचा निर्णय, घोषांकित क्षेत्र नाही आहे. 10 रन पूर्ण करायचे आहेत. 2 रन पंचांचा निर्णय आलेला आहे. धावून घेतले त्या 2 रना. कुठेतरी राहुल गडुगले यांचं थोडंसं गच्चाळसं क्षेत्ररक्षण. पुढचा पुन्हा चेंडू सामना करतील दत्तादादा आणि हा डिक्लेअरमध्ये गेलेला चेंडू. म्हणजे कुठेतरी पहिल्या इनिंगमध्ये नितीनदादांनी 6 मारून बॉल घालवायचं ठरवलं होतं, तर इथे कुठेतरी दुसऱ्या इनिंगमध्ये जोडेवाडी देखील बॉल घालवायचा प्रयत्न करत आहे. पण चांगली गोष्ट आहे, फलंदाजी चांगली करत आहेत. सुंदर असा टोलवलेला चेंडू सीमारेषा बार. इस्कोला गडाला तो लाईव्ह चिंगाला षटकार. आणि जिंतीचे स्टार, ऑनलाईन तालुक्यातला पहिला आयकॉन बाबूरावजी पाटील सर यांचे आगमन झालेले पाहायला मिळत आहे आपल्याला. त्याचबरोबर तालुक्यातील यंगस्टर पीटीआर बीपीएल चे बेस्ट गोलंदाज सोमाजी अनुते सर यांचंही स्वागत. पंचांचा निर्णय, वाईड चेंडू. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34. खूपच चांगलं असं आव्हान मालदनने ठेवलं होतं. त्याच्यात ते आव्हान सर करण्यात कुठेतरी जोळेवाडी संघ थोडासा पाठीमागे दिसून येत आहे, पण काहीच हरकत नाही, खेळ आहे. पाटण एक्सप्रेस